दिल्लीत नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली। या घटनेची चर्चा देशभर सुरू असतानाच एका पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करावा लागू नये म्हणून नोकरीचा थेट राजीनामा दिल्याचे समोर आलंय। इतकंच नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश मिळाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याने त्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला। हा अधिकारी दिल्ली पोलिसात सब इन्स्पेक्टर अधिकारी म्हणून कार्यरत होता। विद्यार्थ्यांवर होत असलेल्या या अन्याय पाहून त्याने ही नोकरी पुढे करायची नाही असा निर्णय घेत असं त्याने एका माध्यमांशी बोलताना सांगितलंय। या अधिकाऱ्याचं नाव मोहित असं असल्याचं सांगितलं जात आहे। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती। दिल्लीत नीट आंदोलन होणार असल्याची कल्पना आधीच मिळाल्याने त्यांनी मेडिकल लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं। आंदोलन सुरू झाल्यानंतर वरिष्ठांकडून वारंवार ड्युटीवर परत येण्याचे फोन आले, मात्र आपण रजा वाढवून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। माध्यमांशी संवाद साधताना मोहित म्हणाले की वरिष्ठांकडून ड्युटीवर रुजू होण्यासाठी दबाव टाकण्यात आला, मात्र मी आज सकाळीच माझा राजीनामा दिला। मला ही नोकरी पुढे करायची नाही। मी स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे। सरकारी पगार, घर किंवा वाहनाची मला आवश्यकता नाही। पुढील आयुष्यात मी शेती करणार असून त्यातूनच माझं आयुष्य जगणार आहे असं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या काही पोलीस मित्रांशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला। विद्यार्थ्यांवर कारवाई करताना तुमचे हात थरथरले नाहीत का असा प्रश्न मी त्यांना विचारला। त्यावर वरिष्ठांचे आदेश आणि नोकरीचा दबाव असल्यामुळे काहीच करता आलं नाही अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिल्याचं मोहित यांनी सांगितलं। मोहित पुढे म्हणाले की माझ्या कुटुंबाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही। माझ्या आईनेही विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्यानंतरच घरी असं सांगितलंय, त्यामुळे मला नोकरीची गरज नाही। मी शेती करूनही जगू शकतो, मात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे अशी माझी भूमिका आहे।